तसं काही ठरलेलं नाही। शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना खासदारांनी आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देत आपलीच शिवसेना ही मूळ शिवसेना असल्याचा दावा केला। विनायक राऊत यांच्यासह राजन विचारे, अरविंद सावंत हे ओम बिर्ला यांच्या भेटीसाठी गेले होते, मात्र त्यांची भेट काही होऊ शकली नाही आणि याबाबतचं पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये दिलंय। शिवसेना नेते पुन्हा लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार आहेत आणि मूळ शिवसेना ही आमचीच असल्याचा दावा या पत्रातून करण्यात आलाय। त्याचबरोबर लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी विनायक राऊत आणि प्रतोदपदी राजन विचारे हेच असल्याचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलाय। यदा कदाचित कोणत्याही इल्लीगल गटाने, अनधिकृत गटाने जर गटनेता आणि व्हेपवर दावा केला तर तो संविधानिक दृष्टिकोनातून चुकीचा असेल। अशा पद्धतीच्या काही बाबी आम्ही लोकसभा अध्यक्षांच्या निदर्शनास आता पत्राद्वारे आणले, उद्या प्रत्यक्ष भेटून आणणार आहोत आणि म्हणून हे आमचं पत्र अगदी योग्य वेळेला आम्ही तिथे देत आहोत। थेट जाऊया दिल्लीमधून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आज दिवसभरात म्हणजे शिवसेनेचे नेते सुद्धा लोकसभा अध्यक्षांची भेट घेत आहेत, त्याचसोबत शिंदे गटाचे म्हणजे स्वतः मुख्यमंत्री आणि खासदार सुद्धा जी भेट घेणार आहेत, काय या सगळ्याबद्दल आज संपूर्ण दिवसभरातल्या दिल्लीतल्या घडामोडी काय अपेक्षित आहेत? सध्या मी महाराष्ट्र सदनामध्ये आहे आणि महाराष्ट्र सदनामध्ये हे जे मागे दिसतंय हे मुख्यमंत्री कक्ष आहे। या मुख्यमंत्री कक्षामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आहेत। महत्वाचं म्हणजे 9:30 पावणे 10च्या दरम्यान ते या इथून निघतील आणि थेट ते संसद भवनात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यापूर्वी साधारणतः 10 ते 10:15च्या दरम्यान हे जे 12 खासदार आहे एक पत्र ओम बिर्ला यांना देणार आहे की त्या पत्रामध्ये उल्लेख असणार आहे की शिवसेनेच्या संसदीय पक्षपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर प्रतोदपदी भावना गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। याला आपण लोकसभा सचिवालयाच्या वतीने आणि आपल्या सूचनेनुसार मान्यता द्यावी असं एक पत्र असणार आहे। आणि सोबतच त्यानंतर होऊ शकतं या खासदारांसोबत एक अत्यंत महत्वाची बैठक एकनाथ शिंदेची देखील पुन्हा एकदा होण्याची शक्यता आहे। जशी कालातली एक अत्यंत महत्वाची बैठक झाली होती डिनर डिप्लोमसीची, त्यानंतर आता एक बैठक होईल आणि त्यानंतर होऊ शकतं ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ मागितलेली आहे, त्यांच्याशी सगळे खासदार आणि ते भेट घेतील। पण सोबतच जर बघितलं आपण आज दिवसभर मुख्यमंत्री दिल्लीत थांबणार आहेत, विविध भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची भेटी घेणार आहेत। पण आता महाराष्ट्र सदनातून जे सत्ता केंद्राचं बिंदू जे आहे ते आता संसदेमध्ये जाण्याची शक्यता आहे। संसदेमध्ये हे सर्व खासदार विविध राजकीय नेत्यांच्या भेटी घेतील आणि महत्वाचं म्हणजे आजच्या आजच ही मान्यता कशी मिळावी यासाठी हा प्रयत्न असणार आहे। या असाच एक प्रयत्न यापूर्वी जे उद्धव ठाकरे गटाचे जे प्रमुख आहेत विनायक राऊत यांनी त्या प्रकारचे एक पत्र दिलेलं आहे, पण त्या पत्राला अजूनही लोकसभा सचिवालयाने मान्यता दिली नाहीये की त्या पदे राजेंद्र विचारे यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली होती। हे तर झालं, पण सोबतच आज पंतप्रधानांची भेट होणार आहे, अमित शहाची भेट घेणार आहे एकनाथ शिंदे, त्याशिवाय खासदारांसोबत बैठकी होणार आहे। सोबतच दुपारी एक पत्रकार परिषद महाराष्ट्र सदनात असण्याची शक्यता आहे साधारणतः 12, 12:30, 1 नंतर आणि त्यानंतर सोबतच जर बघितलं तर सायंकाळी अजून काही बैठकी असण्याची शक्यता आहे, ज्या बैठकीमध्ये खासदारांना कशा पद्धतीने आगामी काही दिवसामध्ये आगामी कशा पद्धतीने कामकाज करायचं आहे, कारण की आगामी साधारणतः 12 ऑगस्ट पर्यंत संसदेचं कामकाज चालणार आहे। आतापर्यंत मुंबईचे सत्ता केंद्र होतं आणि सत्तेचं आकर्षण होतं ते आता दिल्ली झालं आहे, कारण की आमदारांचा गट फुटलेला आहे। आता खासदारांच्या गटांना फोडून एक प्रकारे जी लढाई शिवसेना विरुद्ध शिवसेना राज्यात सुरू होती ती आता दिल्लीत पोहोचलेली आहे। त्याचं नेतृत्व एकनाथ शिंदे करतायत। खास करून राहुल शेवाळे जे आहेत ते संसदीय पक्षाचे नेते असणार आहे नवीन शिवसेनेचे जे एकनाथ शिंदे गटाचे, त्यामुळे राहुल शेवाळे आता सगळे झालेले आहेत आणि होऊ शकतं जसं महाराष्ट्रामध्ये या सगळ्या खासदारांना अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आली आहे, त्याच धर्तीवरती देखील दिल्लीत देखील अतिरिक्त सुरक्षा पुरवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आणि त्याचमुळे आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे शिवसेनेसाठी आणि खास करून दिल्लीतल्या राजकारणासाठी देखील। आणि प्रशांत, आता सध्या दिल्लीमध्ये शिंदे गटात असलेले कोणकोणते खासदार तिथे उपस्थित आहेत आणि साधारण कधीपर्यंत ते ओम बिर्ला यांची भेट घेण्यासाठी आणि मग पत्रकार परिषद जी होण्याची शक्यता आहे ती कधी होऊ शकते त्याबद्दल? राजधानी दिल्लीमध्ये या घडीला 17 खासदार आहेत। गजानन कीर्तिकर जे आहेत ते आजारी असल्यामुळे मुंबईत आहे, पण शिंदे गटातील जे खासदार बघितलं सदाशिव लोखंडे दिल्लीत आहेत, हेमंत गोडसे दिल्लीत आहे, हेमंत पाटील दिल्लीत आहेत, राजेंद्र गावित दिल्लीत आहे, संजय मंडलिक दिल्लीत आहे, श्रीकांत शिंदे दिल्लीत आहे, श्रीरंग अप्पा बारणे दिल्लीत आहे, राहुल शेवाळे दिल्लीत आहे, प्रतापराव जाधव दिल्लीत आहे, धैर्यशील माने दिल्लीत आहे, कृपाल तुमाने दिल्लीत आहे आणि भावना गवळी दिल्लीत आहे। पण या सगळ्यांमध्ये राहुल शेवाळे आणि कृपाल तुमाने हे अतिशय सक्रिय पाहायला मिळत आहे आणि सोबतच श्रीकांत शिंदे या सगळ्यांना एक बॅक सपोर्ट देण्याचा प्रयत्न करतायत। आणि कारण की जेही पत्र तयार करायचे ते श्रीकांत शिंदे आणि राहुल शेवाळे म्हणून तयार करतायत
आणि कृपाल तुमाने हे सगळ्यांचं कॉर्डिनेशन करण्याचं, हे सर्व जे खासदार आहेत या खासदारांचं कॉर्डिनेशन करण्याचं काम कृपाल तुमानेच्या माध्यमातून होतंय. कालही बैठकीच्या पूर्वी हे सगळं खासदारांना एकत्र करून जे पंचतारांकी हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी कृपाल तुमानेंकडे होती. कारण की कृपाल तुमानेंकडेच सगळे खासदार एका ठिकाणी एकत्र येत होते, तिथून ते सगळे खासदार एका सोबत निघालेले आहेत. महत्वाचं म्हणजे त्यामुळे कृपाल तुमानेंची भूमिका अतिशय महत्वाची आहे या सगळ्या 12 खासदारांमध्ये. आणि ज्या पद्धतीनं चर्चा अशी आहे की एक केंद्रीय मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद हे या गटाला द्यावं अशा प्रकारची मागणी देखील कालच्या या शिंदे गटाची रात्रीची उशिरा बैठक झालेली आहे. पण आता ते नाव कोण असेल याची घोषणा निश्चितपणे एकनाथ शिंदे पंतप्रधानांना भेटून किंवा अमित शहाना भेटून नावं देतील. पण त्यानंतरच मंत्रिमंडळाचा विस्ताराच्या संदर्भातल्या आपल्याला स्पष्टपणे सांगता येईल. पण या घडीला जर बघितलं तर या गटाने एक मंत्रीपद आणि एक कॅबिनेट मंत्रीपद, एक राज्यमंत्रीपद हे मागितलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी जे प्रशांत, आपण याच संदर्भात ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याशी बोलूयात. सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. आता राज्यातला शिवसेना विरुद्ध शिवसेना किंवा शिवसेना मूळ कोणाची हा या संदर्भातला प्रश्न जो आता दिल्लीमध्ये जाऊन पोहोचलाय आणि त्यासाठी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या घडामोडी काय होऊ शकतं यात? आता जो मुद्दा उपस्थित झालेला आहे आजपासून किंवा कालपासून जो माध्यमातून तुम्ही दाखवत आहात तो असा आहे की सध्या शिंदे गटांच्याकडून किंवा शिंदे साहेबांच्याकडून असा प्रयत्न होतो आहे की आमचीच शिवसेना खरी आहे किंवा त्या शिवसेनेचे आम्हीच आता कर्ते झालेलो आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे. खरं पाहता हा मुद्दा तर इलेक्शन कमिशनच्या अखत्यारीतला आहे. इलेक्शन कमिशनकडे आता जेव्हा हा मुद्दा जाईल की आता उद्धव साहेबांची शिवसेना ही मूळ आहे की आता शिंदे साहेब म्हणत आहेत त्यांच्या गटाची शिवसेना मुख्य आहे, हा मुद्दा आता 1968 सालच्या याविषयीच्या नियमाप्रमाणे आता तो जाणार आहे इलेक्शन कमिशनकडे. आश्चर्याची बाब आहे की अजून दोन्ही गटानं किंवा दोन्ही ग्रुपनं अशा प्रकारचा दावा केलेला नाही किंवा इलेक्शन कमिशनकडे ते गेलेले कुठे दिसत नाही. मात्र इलेक्शन कमिशनकडे जेव्हा हा मुद्दा जाईल तेव्हा तिथे कोणता गट हा मुख्य मानायचा आहे किंवा त्याला मान्यता द्यायची आहे याचं विश्लेषण करताना इलेक्शन कमिशनकडे या गोष्टीची दक्षता घेतली जाते की वरपासून खालपर्यंत म्हणजे ज्याला आपण उभी फूट पडली असं म्हणत असतो की उभी फूट पडली आहे काय हे त्यांना तपासवायचं असतं. उभी फूट म्हणजे थेट केंद्रापासून ग्रामपंचायतीपर्यंत किंवा जिल्हा परिषदेपर्यंत आता शिंदे गट यात यशस्वी होतो आहे असं दिसतं आहे की आता पार्लमेंटमध्ये म्हणजे खासदारांच्या मध्ये सुद्धा फूट आहे, आमदारांच्या मध्ये सुद्धा फूट आहे. आपण रोज पाहत आहोत की नगरसेवकांच्या मध्ये फूट आहे आणि असंच जर का हे ते असं सिद्ध करू शकले तर मग मात्र त्यांच्या गटाला इलेक्शन कमिशनकडून मूळ पक्ष म्हणून मान्यता मिळू शकेल काय अशी दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे. आणि त्याच दृष्टीनं मला असं वाटतं की शिंदे साहेबांचा हा जो प्रवास आहे तो दाखवण्याकडे जातो आहे. बरं सर, आणि आणखीन एक गोष्ट जी आता दोन्ही गटाकडून लोकसभा अध्यक्षांना जे पत्र दिलं जातंय तर त्याचा काय उपयोग होईल किंवा हे पत्र दिल्यानंतर मग काय होईल? माझ्या मते आपण जो प्रश्न विचारलेला आहे की कालच्या किंवा आजच्या ह्या गोष्टींचा उद्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर जी चौकशी सुरू होणार आहे त्यासाठी काही उपयोग होईल काय? माझ्या मते ह्या सगळ्या गोष्टींचा उद्या लगेच काही उपयोग होण्याची शक्यता नाही. त्याचं कारण असं की उद्या काय इश्यू आहे तर एक दोनच प्रश्न सध्या सुप्रीम कोर्टासमोर प्रलंबित आहेत. एक म्हणजे 16 आमदारांच्या अपात्रतेचा विषय आणि माननीय झिरवळ साहेबांच्या संबंधीचा किंवा त्यांच्या अधिकार कक्षे संबंधाने त्या दिवसापूर्वीचा विषय. हे दोन विषयाशी खरं पाहता कालपासून होत असलेल्या वेगाने होत असलेल्या त्या डेव्हलपमेंटचा काही फारसा संबंध जोडला जाणार नाही. मात्र हा प्रवास वेगळाच आहे. तो म्हणजे आतापर्यंत आपल्याला असं वाटत होतं की विधानसभेत चाललेला कारभार आणि तिथे होणाऱ्या गोष्टी या तर चौकशीत आहेतच. मात्र त्याशिवाय त्या उद्या निकालात निघाल्याबरोबर काय होईल तर लगेच दुसऱ्या क्षणी हे मॅटर लगेच त्यांच्याकडे जाईल, इलेक्शन कमिशनकडे जातील आणि हे पुढची पायरी पण यशस्वी करून घेतील. आव्हाड सर, खूप धन्यवाद तुम्ही याबद्दलचं हे विश्लेषण केलं त्याबद्दल. तर सध्या दोन्ही गटातील नेत्यांकडून लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांना पत्र देण्याचा प्रयत्न आणि मूळ शिवसेना आमचीच असल्याचा दावा हा जो काही दोन्ही गटाकडून केला जातोय. सुप्रीम कोर्टातली सुनावणी आणि त्याचसोबत आमदारांच्या अपात्रतेचा
मुद्दा जो अजून प्रलंबित आहे यासाठी लोकसभा अध्यक्षांना संपर्क करण्याचा दोन्ही गटाचा प्रयत्न आणि त्या दृष्टीनेच दिल्लीमध्ये आज घडामोडी घडत आहेत. आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या शिवसेना खासदारांच्या